नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंटमध्ये स्वागत करतो। ज्या घटनेबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ती खरं तर 4-5 दिवसांपूर्वीच घडलेली आहे, पण त्याबद्दल मला आज सकाळीच कळलं आणि म्हणून त्या घटनेची माहिती आणि त्याबद्दल माझ्या मनात जे विचार आले ते मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, तुमचं मत ह्या इश्यूबद्दल काय आहे हे कमेंट्समध्ये जरूर मेन्शन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बॉलिवूडची डायरेक्टर आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिच्या विरोधात एक तक्रार नोंदवण्यात आली आहे। सेलिब्रिटी मास्टर शेफ ह्या कार्यक्रमाचा एपिसोड काही दिवसांपूर्वी पब्लिश केला गेला होता आणि त्यात फराह खाननी हिंदू सणाबाबत एक स्टेटमेंट केलं होतं। या स्टेटमेंटवर हिंदुस्थानी भाऊ यांनी आक्षेप घेतला असून त्याबद्दल ह्या तक्रारीत नोंदवलेला आहे। 20 फेब्रुवारी रोजी जो सेलिब्रिटी मास्टर शेफचा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला त्यात फराह खान असं म्हणाली की होळी हा छपरींचा सण आहे, ज्यामुळे होळीचा सण आणि त्यात सहभागी होणाऱ्या लोकांचा अपमान झाला आहे असा आरोप त्या तक्रारीत नोंदवण्यात आला आहे। मला तरी असं वाटतं की ही जी तिची स्टेटमेंट आहे की होळी हा छपरींचा सण आहे त्यामुळे नक्कीच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। होळीसारखा एक पवित्र सण आणि त्यात सहभागी होणाऱ्या लोकांचा अपमान झाला आहे असं माझं मत आहे। यामुळे काय होतं की उगाचच समाजात तेढ निर्माण होऊ शकते। सध्या तिची ही स्टेटमेंट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे आणि लोकांनी तिच्या ह्या वक्तव्याबद्दल बरंच तिला ट्रोल केलं आहे। मला फराह खानला एक प्रश्न विचारायचा आहे की बॉलिवूडमध्ये आपण जे डान्स परफॉर्मन्सेस बघतो, तोकडे कपडे घालून अश्लील लिरिक्सवर विभत्स नाचून जे सादरीकरण केलं जातं ते काय आहे? ती छपरीगिरी नाही आहे, ती कला। आणि आमचे सण काय तर छपरीगिरी। जेव्हा तुम्ही एका सोशल रिस्पेक्टेबल पोझिशनला पोहोचता तेव्हा तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुमचं मत मांडताना किंवा एखादी स्टेटमेंट करताना तुम्ही जे काय बोलताय त्यामुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही ना, ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे। आणि फॉर अ मोमेंट आपण एक बेनिफिट ऑफ डाऊट फराह खानला देऊया की तिला असं म्हणायचं नसेल की होळी हा सणच छपरींचा आहे, तिला असं म्हणायचं असेल की हा सण ज्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो, ज्या प्रकारे साजरा केला जातो त्यात छपरीगिरी होत असावी, कदाचित असं तिचं म्हणणं असेल असं मी अज्युम करतोय। तसं जर असेल तर तिने शब्द जपून वापरायला पाहिजेत आणि तिचं एक्झॅक्टली काय म्हणणं होतं ते तिने एलॅबोरेट केलं पाहिजे। राहिली गोष्ट छपरीगिरीची, तर हो, थोड्याफार प्रमाणात जेव्हा कधी एखादा उत्सव किंवा सण साजरा केला जातो तर छपरीगिरी अशी दिसून येते। फॉर एक्झाम्पल, गणपतीच्या मिरवणूक चोली के पीछे क्या है यावर डान्स आपण कसं करू शकतो, आपल्याला जमतंच कसं? किंवा आत्ताच काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक उत्सव आयोजित केला गेला होता आणि त्यात लहान मुलं अतिशय घाण हातवारे करून अश्लील प्रकारे नृत्य करत होती। तोही व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता। तर अशा प्रकारची छपरीगिरी आपण ही केली नाही पाहिजे। पण म्हणून सगळ्या गोष्टी जनरलाइज करणं, होळी हा छपरींचा सण आहे अशा प्रकारचं जनरलाइज करणं हे योग्य नाही असं मला वाटतं। उद्या हीच बाई काय म्हणेल, दिवाळीत तुम्ही फटाके फोडता, सुतळी बॉम्ब आणि इतर काय लक्ष्मी बॉम्ब आणि बरंच काय काय, म्हणजे तो हा आतंकवाद्यांचा सण आहे असंही म्हणेल। किंवा दहीहंडीत लोक एकमेकांवर एक चढून थर बनवून हंडी फोडतात म्हणजे हा माकडांचा सण आहे असंही बाई म्हणेल। तर हे बरोबर आहे का? एखाद्या समाजातील किंवा एखाद्या धर्मातील लोक जेव्हा एखादा सण साजरा करतात तर त्यामागे इतिहास असतो, आख्यायिका असतात, त्यांच्या भावना जुळलेल्या असतात। तर अशा प्रकारचं एक जनरलाइज स्टेटमेंट करणं योग्य नाही आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही जेव्हा आपला एखादा उत्सव किंवा सण साजरा कराल तो अशा प्रकारे सेलिब्रेट करा की त्यामुळे त्या सणाची किंवा त्या उत्सवाची सात्विकता राखली जाईल आणि अशा छपरी लोकांना छपरी कमेंट करण्याची संधी मिळणार। आणि ह्यापुढे सुद्धा अशा छपरी व्यक्तींनी अशी जर छपरी कमेंट केली तर एक चपराक देऊन तिला समज दिली पाहिजे असं मला वाटतं। तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।